नमस्कार मंडळी. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की त्याचं व्यक्तिमत्व प्रभावी असावं, लोकांनी त्याला लक्षात ठेवावं, त्याचं बोलणं ऐकावं, त्याच्या हावभावावर विश्वास ठेवावा. पण हे सगळं शक्य होतं ते बोलीभाषा आणि हावभाव यांच्या योग्य वापरामुळे. स्वागत आहे आपल्या द उडान अनलिमिटेड चॅनलमध्ये. नवीन माहिती सोबत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत सविस्तर आणि सोप्या शब्दांत पाहणार आहोत की बोलीभाषा आणि हावभाव यांचं व्यक्तिमत्वावर काय प्रभाव पडतो आणि हे गुण आपण कसे विकसित करू शकतो. प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय? प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे असं व्यक्तिमत्व जे समोरच्याच्या मनावर छाप सोडतं. प्रभावी व्यक्तिमत्वात खालील बाबी असतात: आत्मविश्वास, स्पष्ट विचार, चांगली संवादशैली, सकारात्मक दृष्टिकोन, लोकांशी जोडणारी वाणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शारीरिक हावभाव आणि बोलीभाषा. बोलीभाषा म्हणजे काय? बोलीभाषा म्हणजे तुम्ही बोलता त्याची पद्धत, म्हणजेच शब्दांची निवड, आवाजाचा टोन, वेग आणि थांबा, उच्चार आणि स्पष्टता, वाक्यरचना. ज्याप्रमाणे एखादं गाणं शब्दांवर नाही तर सुरांवर जास्त आवडतं, तसंच संवादही शब्दांपेक्षा कसं बोलतो यावर अधिक प्रभाव टाकतो. हावभाव म्हणजे काय? हावभाव म्हणजे आपल्या शरीराची भाषा, ज्याला इंग्रजीत बॉडी लँग्वेज असं म्हणतात. त्यात येतात चेहऱ्याचे भाव, डोळ्यांचा संपर्क, हातवारे, उभं राहण्याची पद्धत, चालण्याची ढब, बसण्याची शैली. आपल्या शरीराची भाषा आपल्या मनस्थितीचा आरसा असते. तुम्ही जेवढं आत्मविश्वासाने उभं राहता तितकं लोक तुमचं बोलणं गांभीर्याने घेतात. बोलीभाषेचे महत्त्व: 1. फर्स्ट इम्प्रेशन. एखाद्या व्यक्तीशी पहिल्यांदा बोलताना त्याच्या आवाजाचा, शब्दप्रयोगाचा प्रभाव कायम राहतो. 2. संवादात स्पष्टता. स्पष्ट उच्चार, योग्य शब्दवापर आणि थोड्या वेळाने थांबणं हे संवादात गंभीरता आणतं. 3. भावनांची अभिव्यक्ती. बोलीभाषेतून प्रेम, राग, आनंद, आश्चर्य अशा भावना प्रभावीपणे व्यक्त करता येतात. 4. नेतृत्वगुण वाढवतो. चांगलं बोलणं हे लोकांना प्रभावित करतं आणि एक नेता म्हणून आपली प्रतिमा निर्माण करतं. हावभावाचे महत्त्व: निर्मळ आत्मविश्वास दाखवतो. सरळ उभं राहणं, डोळ्याला नजर देणं हे सांगतं की आपण आत्मविश्वासाने भरलेले आहोत. संवादात खुलापण येतो. ओपन बॉडी पोज, चेहऱ्यावर हास्य आणि सुसंवाद हे सगळं मैत्रीपूर्ण भावना निर्माण करतात. आपण काय बोलतो हे ख्या अर्थाने पोहोचतं. जर बोलणं वेगळं आणि हावभाव वेगळे असतील तर लोक गोंधळतात. दोन्ही एकत्रित असले तर तुमचा मेसेज स्पष्ट पोहोचतो. प्रभावशाली सादरीकरणासाठी उपयोगी. शाळा, कॉलेज, ऑफिस, स्टेज या ठिकाणी प्रभावी हावभाव लक्ष वेधतात. बोलीभाषा सुधारण्यासाठी उपाय: 1. वाचन वाढवा, शब्दसंपत्ती वाढेल. 2. प्रॅक्टिस करा, रोज आरशासमोर बोलण्याची सराव करा. 3. सकारात्मक शब्द वापरा, वाईट, नकारात्मक वाक्य टाळा. 4. शब्द उच्चार शिका, योग्य उच्चार महत्त्वाचे. 5. सामान्य लोकांशी बोला, बोलीभाषा सरावासाठी संवाद उपयुक्त. 6. ऑडिओ ऐका, चांगल्या वक्त्यांची भाषणे ऐका. हावभाव सुधारण्यासाठी उपाय: 1. आरशात स्वतःकडे बघा, चेहऱ्यावरचे हावभाव ओळखा. 2. व्हिडिओ रेकॉर्ड करा, स्वतःचं बोलणं रेकॉर्ड करून बघा. 3. सांकेतिक भाषा शिका, हातवारे योग्य पद्धतीने वापरायला शिका. 4. डोळ्याला नजर द्या, नजरेत आत्मविश्वास ठेवा. 5. शरीर ठाम ठेवा, उभं राहणं, चालणं याकडे लक्ष द्या. बोलीभाषा आणि हावभाव यांचं संयोजन. प्रभावी व्यक्तिमत्व निर्माण करायचं असेल तर केवळ बोलणं किंवा केवळ हावभाव उपयोगी ठरत नाहीत. हे दोन्ही घटक एकत्र जसे संगीत आणि शब्द यांचं नातं आहे तसंच. उदाहरणार्थ, जर तुम्ही माफ करा असं म्हणत असताना चेहऱ्यावर राग असेल तर ते कृत्रिम वाटेल. परंतु तुम्ही धन्यवाद असं हसून बोललात, डोळ्यांना नजर दिलात तर तो संवाद मनाला भिडतो. प्रभावशाली लोकांचे उदाहरण: 1. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यांचा शांत स्वभाव, स्पष्ट बोलणं आणि सच्चे हावभाव लोकांना प्रभावित करत. 2. रतन टाटा. कमी बोलून अधिक प्रभावी. शब्दांचा वापर आणि साधी शरीरभाषा हेच त्यांचं बळ. 3. स्वामी विवेकानंद. ओजस्वी भाषण आणि तेजस्वी हावभाव हे आजही प्रेरणा देतात.
4. सचिन तेंडुलकर नम्र आणि शांत पण आत्मविश्वासाने परिपूर्ण. विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना. मुलाखतीसाठी, वाचन करताना, भाषण देताना बोलीभाषा आणि हावभाव अत्यंत उपयोगी ठरतात. विद्यार्थ्यांनी रोज 10 मिनिटे आरशासमोर बोलण्याचा सराव करावा. शब्दसंपत्ती आणि स्पष्टता यावर काम करावं. आत्मविश्वास वाढवण्यासाठी पर्सनल प्रेझेन्स सुधारावा. सोशल मीडियामध्ये उपयोग. आजकाल इंस्टाग्राम, यूट्यूब, रील्स अशा ठिकाणी जर तुम्हाला स्वतःचं ब्रँडिंग करायचं असेल तर हावभाव आणि बोलीभाषा अत्यंत महत्त्वाची आहे. छोट्या व्हिडिओमध्ये तुमचा आवाज, तुमचे हावभावच तुमचं व्यक्तिमत्व ठरवतात. अशा व्हिडिओत लोक तुम्हाला ओळखतात, तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात. ह्या 5 चुका टाळा. 1. जलद बोलणं, समोरचा समजू शकत नाही. 2. हातवारे अतिशय जास्त करणं, ते गोंधळ उडवतात. 3. डोळ्यान मिळवणं, हे असं वाटतं की तुम्ही आत्मविश्वास कमी आहे. 4. नकारात्मक बोलणं, ते व्यक्तिमत्व नकारात्मक करतं. 5. बोलताना हात खिशात ठेवणं, बसणं वाकड, हे तुमच्या प्रतिमेला मारक ठरतं. बोलीभाषा आणि हावभाव हे दोन्ही प्रभावी व्यक्तिमत्वाचे आधारस्तंभ आहेत. तुमचं व्यक्तिमत्व सुंदर बनवण्यासाठी फक्त काय बोलता ते नव्हे, तर कसं बोलता आणि कसे दिसता हे महत्त्वाचं असतं. सराव करा, आत्मपरीक्षण करा आणि मुख्य म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचं व्यक्तिमत्व हे तुमचं ओळखपत्र असतं. ते प्रभावी हवं, आकर्षक हवं आणि खरीखुरी भावना व्यक्त करणारं हवं. जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि द उडान अनलिमिटेड चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणता पॉइंट आवडला ते कॉमेंटमध्ये सांगा. धन्यवाद मित्रांनो.